एकदम झणझणीत आणि तर्रीदार ज्याला खायचं आहे ना त्यांनी अशी कोल्हापुरी मिसळ बनवून बघा। झणझणीत तर आहेच आणि बघूनच तोंडाला पाणी सुटतं। आपण ब्रेड बरोबर नाही तर पावाबरोबर सर्व केलेला आहे, तर नक्की बनवा। आणि ही मिसळ कशी बनवली त्यासाठी व्हिडिओ मात्र लास्टपर्यंत पाहत राहा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा। नमस्कार, मी सुनीता। अनोखी चवमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आजची आपली रेसिपी आहे कोल्हापुरी झणझणीत मिसळ। अगदी मिसळ म्हटलं की सगळ्यांना आवडते, तर प्रत्येक मिसळ बनवायच्या वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या पद्धती आहेत, वेगवेगळे मसाले वापरले जातात। काहीतरी प्रत्येक भागाचं वैशिष्ट्य असतं। या अगोदर जी आपण मिसळ बनवलेली होती त्याच्यामध्ये फक्त आपण लाल मिरची पावडरचा वापर केला आणि ही जी कोल्हापूरची मिसळ बनवली जाते याच्यामध्ये कांदा लसूण मसाला आणि काश्मीरी लाल तिखट याचा वापर केला जातो। जे आपण पुणेरी मिसळ बनवतो तर त्याच्यामध्ये आपण गोडा मसाल्याचा वापर करतो। तर अशा वेगवेगळ्या पद्धती आहेत। तर ही कोल्हापूरची मिसळ तुम्ही सुद्धा बनवून बघा। वेळ न घालवता आपण ही कोल्हापुरी मिसळ कशी बनवायची ती पाहूया। मिसळ बनवायचं म्हटलं की आपल्याला लागणार आहे ती म्हणजे मोड आलेली मटकी। तर इथे मी पाव किलो मोड आलेली मटकी घेतलेली आहे। तर शिजवून घ्यायचे। शिजताना याच्यामध्ये अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा मीठ टाकायचं। 2 ते 3 ग्लास पाणी होता, म्हणजे 1 ते 1.5 लिटर तरी पाणी असलं पाहिजे। कारण ही मटकी शिजून जे पाणी उरतं तर त्याच्यापासून आपण एकदम झणझणीत असा त्याचा रस्सा तयार करणार आहे। तुम्ही कुकरमध्ये पण शिजवून घेऊ शकता, पण आपल्याला एकदम गीर करायची नाही आहे, म्हणून टोपामध्ये मी शिजवून घेणार आहे। कारण ही जी मटकी शिजलेली असते त्याच्यापासून आपण उसळसुद्धा बनवणार आहे। आता एक खळखळून उकळी येऊ देऊया। आता खळखळून उकळी आली की याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि आपल्याला ही मटकी छान शिजवून घ्यायची। झाकण ठेवून आपण मटकी शिजवून घेतली। पाणी बघा कितीतरी आटलेलं आहे। आता याच्यातली मटकी शिजल्या का ते बघायचं आहे। बघा मटकी छान शिजलेली आहे, याच्यापेक्षा जास्त शिजवायची गरज नाही। आता गॅस बंद करायचा आहे आणि आपल्याला हे गाळून घ्यायचे आहे, जेणेकरून आपल्याला रस्सा भाजीसाठी त्याचे जे पाणी आहे त्याचा वापर होणार आहे। वरती जी उसळ आहे म्हणजे जी मटकी शिजवलेली आहे त्याची आपण उसळ बनवणार आहे। ती पाणी बघा आपण मटकी छान शिजवून घेतल्यामुळे छान दाटसर झालेली आहे, त्यामुळे रस्सा खूप छान होणार आहे। आता रस्सा बनवण्यासाठी आपल्याला जे वाटण लागतं त्यासाठी आपण साहित्य घेतले। छोटासा खोबऱ्याचा तुकडा घेतला आणि एक मोठ्या आकाराचा कांदा घेतलेला आहे। आता कांदा काय करायचं, वरून थोडंसं कापून घ्यायचं आणि थोडेसे एक 4 भाग करा किंवा 5 किंवा 6 भाग करा, जेणेकरून आतमधून पण छान असा भाजला गेला पाहिजे। आपण कांदा आणि खोबरं भाजून घेणार आहे। जसं तुम्ही वांग भरीसाठी भाजून घेता तशा पद्धतीने कांदा आणि खोबरं आपल्याला भाजून घ्यायचं आहे। मी ते 5 ते 6 भाग करून घेतलेले आहेत, म्हणजे जास्त नाही, थोडं थोडं कापून घ्यायचं, एकदम पूर्ण खालपर्यंत न्यायचं नाही आणि साल अजिबात काढायची नाही, कारण ही एकदम काळं झालं पाहिजे। तर तेच तर मेन छान फ्लेवर आहे त्याच्यामध्ये आणि खाण्याला चवीला पण छान लागतं। मी जाळी ठेवलेली आहे, खोबराने आपण कांदा भाजून घ्यायचा। खोबरं जरा लवकर भाजलं जातं आणि कांद्याला थोडासा वेळ लागतो, तर जे पटपट आपण लक्ष देऊन हे सगळं भाजून घ्यायचं आहे। एका बाजूनी भाजलं की परत पलटी करायचं, मग कांदा एका साईडला ठेवायचा, ज्या साईडनी जळतोय दुसऱ्या साईडनी जिथून कच्चा आहे तसं करून आपण भाजून घ्यायचं आहे। आता खोबरं पटकन भाजून झालेलं आहे, आता कांदा भाजून घेऊया। कांदा पण छान असा मस्त भाजून झालेला आहे। कांदा आणि खोबरं मी काढून घेतलं। आता कांदा गरम आहे तर काय करायचं, थोडासा चिरून घ्यायचा, म्हणजे तो पण थंड होईल आपण खोबरं चिरेपर्यंत। खोबरं पण आपल्याला चिरून घ्यायचं आहे। मेन तुम्हाला असं वाटेल की काळा काढून टाकायचं, तर बिलकुल टाकायचं नाही, आपण वाटणामध्ये वापरणार आहे, त्यामुळे तर छान फ्लेवर येतं आणि स्मोकी फ्लेवरमुळे चवीला छान लागते ही मिसळ। खोबऱ्याचे तुकडे करून घ्यायचे छोटे छोटे। तुम्हाला जर ही प्रोसेस करायची नसेल तर तुम्ही कांदा आणि खोबरं एकदम गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तेलामध्ये टाकून पण भाजून घेऊ शकता। आता खोबरे चिरून झालेले आहे आणि कांदाही आपण चिरून ठेवला होता, तर तसंच आपण आता मिक्सरच्या भांड्यात घ्यायचं आहे आणि वाटून घ्यायचं आहे। वाटताना जास्त पाण्याचा वापर करायचा नाही, कारण थोडं थोडं पाणी घालायचं आणि वाटून घ्यायचं। एकदम बारीक पेस्ट तयार करायची, म्हणजे आपली ग्रेव्ही जर व्यवस्थित असेल तर ही मिसळचा रस्सा जो आहे तो पण छान दाटसर होईल। कांदा आणि खोबरं आपण चिरून एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून ठेवले। आपल्याला याच्यामध्ये अजून मसाले टाकायचे आहेत, तर ते पहिले आता भाजून घेऊया। तर काय काय मसाले घेतले आहेत ते बघूया। इथे पहिले मी घेतलेला आहे अर्धा चमचा शहाजिरे घेतलेत, अर्धा चमचा जिरे घेतलेले आहेत, 1 चमचाभर धने घेतलेत आणि खडे मसाल्यामध्ये काय घेतले, 3 मिरी 3 लवंग घेतले, थोडंसं दालचिनीचा तुकडा आणि 1 मोठी वेलची आणि 2 छोट्या वेलची घेतलेले आहेत। आता हे सगळं छान भाजून घ्यायचं आहे।
थोडंसं तेल टाकायचं आणि चांगलं भाजून घ्यायचं आहे. आपण तेल टाकून हे मसाले चांगले भाजून घेतलेत. आता याच्यामध्ये आपण अजून ॲड करणार आहे ती म्हणजे खसखस घेतलेले आहे अर्धा चमचा आणि 1 चमचाभर तीळ घेतलेले आहेत. हे पांढरे तीळ आहेत. 1 इंच आल्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतले आणि 6 ते 7 पाकळ्या लसूण घेतलेला आहे. ते सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचं आहे. बघा छान असं खरपूस भाजून घेतलेलं आहे. आता थंड करूया आणि त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया आणि वाटून घेऊया. आपण जो मसाला भाजून घेतलेला आहे तो आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतला. आता पूर्णपणे थंड झाल्यावर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ओतायचं आणि मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. शक्यतो ट्राय करायचा कमी पाण्यामध्ये चांगला मसाला वाटून घ्यायचा आहे. मसाला मी आता वाटून घेतला. बघा किती बारीक अशी पेस्ट तयार केलेली आहे. म्हणजे ग्रेव्ही पण आपली दाटसर होते आणि मिळून येते. आता आपण रस्सा कसा बनवायचा ते बघूया. कोल्हापुरी मिसळ आहे म्हटलं तर झणझणीत होणार आणि एकदम असं तरीवालं होणार आहे. त्यासाठी की मी 2 ते 3 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे. तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं. तेल आता गरम झालेलं आहे. याच्यामध्ये मोठ्या आकाराचा कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे. एकदम बारीक चिरायचा. गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला हा कांदा भाजून घ्यायचा आहे. आणि आपली ही कोल्हापुरी मिसळ आहे तर इथे कांदा लसूण मसाल्याचा वापर केला जातो. त्यामुळे एकदम झणझणीत ही आपली मिसळ तयार होणार आहे. तर कांदा लसूण मसाला इथे मी 2 चमचे घेतलेला आहे आणि कलर छान यावा म्हणून 1 चमचा मी काश्मीरी लाल तिखट घेतलेला आहे. हे सगळं छान मस्त तेलामध्ये भाजून घ्यायचं. कांदा लसूण मसाला कसा बनवायचा तर त्याचा व्हिडिओसुद्धा मी अपलोड केलेला आहे. तर ती लिंक तुम्हाला व्हिडिओच्या खालती देणार आहे. कारण हे कांदा लसूण मसाल्यामुळे एकदम झणझणीत ही आपली तरी तयार होणार आहे. आणि जो आपण आता मसाला वाटून घेतलेला आहे तो याच्यामध्ये ॲड करायचा. तो सुद्धा आपल्या ह्या मसाल्यासोबत छान तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे. कंटिन्यू मसाले परतून घ्यायचे आणि व्यवस्थित भाजून घ्यायचे. कोणतेही मसाले व्यवस्थित भाजले गेले तर भाज्या चवीला छान लागतात. तसं मिसळसाठी सुद्धा मसाला मेन व्यवस्थित भाजणं गरजेचं आहे. बघा मसाल्यांना छान असं तेल सुटत चाललेलं आहे. अजून थोडा वेळ मसाला भाजून घेऊया. मसाला मस्त आता भाजून झालेला आहे. याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकायची. आपण मग अशी मटकी शिजताना सुद्धा अर्धा चमचा हळद टाकलेली होती. आता परतून घेऊया व्यवस्थित आणि तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं. मसाला थोडासा मला आता ड्राय वाटतोय. मी थोडंसं गरम पाणी याच्यामध्ये ॲड करणार आहे. 1 चमचा 2 चमचे आणि व्यवस्थित भाजून घेऊ. मला हा मसाला भाजायला जवळजवळ 6 ते 7 मिनटं लागले. स्लो गॅसवरती हा मसाला मी भाजून घेतला. बघा मसाला छान असा भाजलेला आहे. साईडने तेलसुद्धा मसाल्यांना सगळं छान सुटलेलं आहे. आता जी मटकी आपण शिजवून घेतलेली होती त्याचं जे पाणी होतं ते याच्यामध्ये ओतायचं आणि किती रस्सा हवा तसं तुम्ही पाण्याचं प्रमाण घ्यायचं. जरा हा पातळच रस्सा बनवायचा म्हणजे आपण त्याच्यामध्ये बाकीचे काय काय टाकून नंतर खातो ना, म्हणून पहिलं पातळ रस्सा बनवायचा. चवीनुसार मीठ टाकायचं पण टाकताना मात्र गरम पाण्याचा वापर करायचा आणि याला खळखळून उकळी येऊ द्यायचे. रश्शालाही छान अशी खळखळून उकळी आलेली आहे. आता दुसऱ्या गॅसवरती मी ट्रान्सफर करणार आहे. 5 ते 10 मिनटं हा रस्सा स्लो गॅसवरती असाच ठेवून देणार आहे. असा शिजवल्यामुळे काय होतं वरती तरी मस्त येते ह्या रश्शाला आणि तेच तर आपल्याला मेन हवं आज. पहिलं मिक्स करून घ्यायचं आणि गॅसवर ट्रान्सफर करू. एका दुसऱ्या गॅसवरती मी ठेवून घेतलेला आहे. आता आपण पहिले आता उसळ बनवून घेऊया. उसळीसाठी आपल्याला खूप तेल लागत नाही. 1 ते 2 चमचे फक्त तेल घ्यायचे. तेल कडकडीत गरम होऊन द्यायचं आहे. तेलही गरम झालेलं आहे. आता याच्यामध्ये टाकायचं पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा जिरे. तेलामध्ये छान असे तडतडून द्यायचे. ही मिसळमधली जी उसळ बनवतो तर त्याच्यासाठी खूप काही मसाले टाकायची गरज लागत नाही. आता आपण जिरे आणि मोहरी टाकून झाली. 1 चमचा कांदा लसूण मसाला घेतला. पाव चमचा काश्मीरी लाल तिखट घेतलं आणि पाव टीस्पून हळद घेतलेलं आहे. आता तेलामध्ये छान भाजून झालं की जी आपण मटकी शिजवून घेतलेली आहे याच्यामध्ये ॲड करायची. चवीनुसार मीठ टाकायचं आणि फक्त परतून घ्यायचं. एवढी सिंपल ही उसळ आहे. मटकी जर जास्त शिजली तर उसळ व्यवस्थित होत नाही. म्हणून अशी सुटसुटीत जर तुम्हाला मटकीची उसळ पाहिजे तर फक्त शिजली की लगेच तुम्ही साईडला करून घ्या आणि परतून झाली की थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर पण टाकायची. तयार झाली मटकीची उसळ. आता आपण 5 ते 10 मिनटं छान असा रस्सासुद्धा आता
उकळून घेतलेला आहे बघा। छान अशी मस्त त्याला तरी सुद्धा आलेली आहे। आता याच्यामध्ये सुद्धा भरपूर सारी कोथिंबीर टाकायची आणि मिक्स करून घ्यायची। गॅस बंद करायचा आणि झाकण न ठेवता असा स्टोव ठेवून द्यायचा। बघा छान असा मस्त झणझणीत आपला हा मिसळचा रस्सा तयार झालेला आहे। आता आपण बटाट्याची भाजी तयार करून घेऊया। बटाट्याच्या भाजीसाठी सुद्धा 2 चमचे तेल घ्यायचं आहे, खूप तेल टाकायचं नाही। पाव चमचा मोहरी घ्यायची आणि पाव चमचा जिरे घ्यायचे, छान तेलामध्ये तडतडून द्यायचे आणि त्यानंतर बारीक चिरलेली मिरची घ्यायची। खूप मिरची याच्यामध्ये टाकायची नाही, मी एकच मिरची घेतलेली आहे आणि एक उभा चिरलेला कांदा घेतलेला आहे, तो आपण परतून घ्यायचा आहे। खूप लालसर वगैरे करायची अजिबात गरज नाही। आपण मटकीची उसळ आणि बटाट्याच्या भाजीमध्ये खूप काही मसाले टाकले नाहीत, कारण आपण ज्यावेळी कोल्हापुरी मिसळ सर्व करतो त्यावेळी आपण बटाट्याची भाजी, मटकीची भाजी सगळं ॲड करतो आणि मग रस्सा आपण त्याच्यामध्ये टाकतो, त्यामुळे जास्त मसाले टाकायचे नाहीत। आता जे 2 बटाटे शिजवून घेतलेले होते त्याच्यामध्ये ॲड करायचे, थोडेसे हाताने मॅश होतात एवढे शिजले पाहिजे। पाव चमचा हळद टाकायची, चवीनुसार मीठ टाकायचं, बस आता परतून घ्यायचं। सिंपलची भाजी अशी बनवून घ्यायची। कांदा खूप लालसर करायचा नाही, थोडा ट्रान्सपरंट झाला की बस, मग याच्या पुढे परतायचं नाही। बटाट्याची भाजीसुद्धा आता मिक्स करून झाली। आता याच्यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि मिक्स करून घ्यायचं। तयार झाली आपली बटाट्याची भाजीसुद्धा। आता ही कोल्हापुरी मिसळ कशी सर्व करायची ते बघूया। 1 ते 2 चमचे आपण बटाट्याची भाजी पहिली सर्व करून घ्यायची। अशा पद्धतीने सर्व केलं जातं, तर तशीच मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे। आणि 1 ते 2 चमचे जी आपण उसळ करून घेतली मटकीची ती याच्यामध्ये टाकून घ्यायची। आता थोडंसं फरसाण टाकायचं याच्यामध्ये आणि जो आपण मग रस्सा घेतलेला आहे तो याच्यामध्ये सर्व करायचा। मस्तच आणि एकदम तर्रीदार झणझणीत हा रस्सा आपण घेतोय। किती छान वाटते बघून, असं वाटतं आता लगेच खायला बसायला पाहिजे। आपला झणझणीत रस्सा अशा पद्धतीने सर्व केला। थोडंसं फरसाण टाकायचं यामध्ये आणि कांदा वगैरे त्याच्यावरती वरती टाका किंवा नंतर तुम्ही टाकून खाल्ला तरी चालेल। आता एका वाटीमध्ये कांदा आणि थोडीशी कोथिंबीर टाकली त्याच्यामध्ये आणि छान असं वरचा कट आलेला हा तर्रीदार रस्सासुद्धा घेतलेला आहे। अशा पद्धतीने सर्व केली। साईडला आपण मस्त ताक घेतलेला आहे, तर अशी तुम्ही मिसळ नक्की बनवून बघा आणि लाईक करा। मग कशी वाटली तुम्हाला ही आजची कोल्हापुरी झणझणीत मिसळ? जर आवडली असेल तर नक्की बनवून बघा। आणि काही जणांना असं वाटतं की ही मिसळ खूप तिखट आहे, खूप तेलकट आहे। जर तुम्हाला खायची आहे, एकदम असं स्पायसी खायचं नाही, तिखट खूप कमी खायचंय, तर त्यासाठी काय करा, थोडासा तेलाचा वापर कमी केला तरी चालेल, तिखटचं प्रमाण जरा कमी केलं तरी चालेल, तशी तुम्ही खाऊ शकता। पण अगदी झणझणीत जशी मिसळ असेल तसा मी दाखवण्याचा प्रयत्न मी केलेला आहे। तर नक्की तुम्ही आवडली तर अशा पद्धतीने बनवून बघा। व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन आहे त्याच्यावर सुद्धा क्लिक करा। असंच आपण पुन्हा भेटूया असाच एखादा छानसा मस्त आणि झणझणीत रेसिपी सोबत। तोपर्यंत गुड बाय। आजची जी ही कोल्हापुरी मिसळ आहे आपण पावाबरोबर सर्व केली। खरं तर ही ब्रेड बरोबर सर्व करतात, पण आपल्याला नेहमी मिसळ बरोबर पावच आवडतं, म्हणून मी पावाबरोबर सर्व केली। तर नक्की बनवून पहा।